आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ काँग्रेस सेक्युलरच्या वतीने शांततेच्या मार्गाने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। यावेळी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे सक्रिय झाले। शिंदेंनी निवडणुकीच्या दृष्टीने सुरू केलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीस गाठी चर्चेचा विषय ठरत आहेत। बेस्टच्या वाढत्या अपघातासंदर्भात चौकशीसाठी समिती स्थापन करावी अशी मागणी भाजप नगरसेवक नवनाथ बन यांनी केली आहे। बेस्ट अपघातातील मृत आणि जखमी नागरिकांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी यावेळी बन यांनी केली। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर टीका केली आहे। नीटची परीक्षा सुरळीत झाली आणि निकाल सुद्धा लागलेला आहे, पेपर लीक सुद्धा झालेले नाही। हे आंदोलन राजकीय हेतूच्या दृष्टिकोनातून होत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त बेलापूर विधानसभेचे आमदार वंदा म्हात्रे यांच्या हस्ते तब्बल 2000 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं। शाळेचं दप्तर, वह्या आणि इतर शालेय वस्तूंचं वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आलं। मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंच्या दालनात येऊन भोजपुरीचा गजर करणाऱ्या नागरिकांचा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्याच्या रीलवरून सध्या टीकेची झोड उठली आहे। सीजेपीचं दिल्लीतील आंदोलन सुरू असताना पुण्यातून विद्यार्थ्यांनी मोठा पाठिंबा दर्शवला। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात समर्थक विद्यार्थी मोठ्या संख्येने जमले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दादरमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी नीटच्या विविध केंद्रीय परीक्षांच्या कथित पेपर फुटीच्या निषेधार्थ आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेत विधी समितीच्या अध्यक्षांनी आयुक्त अश्विनी भिडे यांच्यावर नाराजी व्यक्त केली। आस्थापनांसंदर्भात बैठक लावण्यासाठी 1.5 महिन्यांपासून पत्र देऊनही उत्तर न दिल्यानं दीक्षा कारकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सरकार मुलांना घाबरलंय, ही झुरळं फार जास्त खबीर निघाली आहेत। संपूर्ण देशातून झुरळांना पाठिंबा मिळतोय। खासदार संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा मी निषेध करतो। राज्यातील केंद्रातील सरकारला सत्तेचा माज आलाय। शिक्षणामधून महाराष्ट्राचं सरकार अंग काढून घेतंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी ही टीका केली। दिल्लीतील जंतर मंतरवर परीक्षा पेपर फुटी प्रकरणात न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थी तरुणांवर झालेल्या लाठीचार्जचा आमदार आदित्य ठाकरेंनी निषेध नोंदवला। विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्यांवर क्रूर बळाचा वापर केला जातोय अशी टीका त्यांनी केली। कायदेशीर समितीला अण्णाभाऊ साठे जयंती आयोजनाची जबाबदारी घ्या, तसंच पुतळा परिसरासाठी 10 लाखांचा निधी द्या अशी माजी आमदार राजू आवळेंनी पत्रकार परिषदेत मागणी केली। आता देश-विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। आज सकाळी एनडीएच्या